नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिंबोरा डॅमवर. मोर्शी तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील हे धरण, हे डॅम या संदर्भात आपण बोलणार आहेत. परंतु मोर्शीमध्ये आल्यावर या डॅमवर, सिंबोरा डॅमवर येण्याचा मोह आपल्याला कधीच आवरत नाही. आज सुद्धा त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणेच मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आला असता इथं पाऊस चांगलाच आहे. हे पाऊस म्हणजे शेतकऱ्याला बरबाद केल्याशिवाय सोडणारच नाही असेच लक्षण आहे. पाऊस चालूच आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, जे फवारे आहेत या गेटमध्ये 13 गेटचा हे डॅम आहे. हे जे धरण आहे, जे हा जो डॅम आहे ना, हा 13 गेटचा आहे. या डॅमच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपण फक्त 2-3 मिनटं माझ्यासोबत तुम्ही या व्हिडिओवर राहा आणि व्हिडिओला आवडल्यास शेअर पण करता, कमेंटद्वारे आपलं मतसुद्धा मांडता. मी गणेश आप्पा, आपला शेतकरी, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, चला. तर मित्रांनो, आपण आहे ना, हा जो रस्ता आहे हा मोर्शी ते आष्टी म्हणजे वर्धा जिल्ह्यातली आष्टी आर्वी तिकडे जाणारा रस्ता आहे. आणि आपण हे पाहू शकता, नळा दमयंती सागर या धरणाचं नाव आहे. हे जे वर्धा नदीवर तयार झालेलं धरण आहे त्याचं नाव आहे नळा दमयंती सागर. त्याच्यामुळे आपण ना या साईडला जाऊ शकत नाही. या साईडला आपण इकडनं रस्ता बंद आहे म्हणून आपण तिकडल्या दिशेनं जाऊन, तिकडल्या कोण्यावरून जाऊन आपण पूर्ण या धरणाचं पाणी, या धरणाचा साठवा, एकंदरीत टोटल नजारा तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पायदळ चालत चालत या तळाईवरून त्या टोकावरून या टोकावर येऊन पोहोचलेला. आपण आहे ना या धरणाचा नजारा तुम्हाला दाखवणार. या पाण्याचं क्षेत्र किती, पाणी किती आहे हे संपूर्ण आणि शक्यतो जेवढी आपल्याकडे माहिती आहे या संदर्भात ती माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सध्या हवा बंद आहे. पाऊस आतापर्यंत चालू होता, हवा बंद आहे. या इथे या नलदमयंती सागरामध्ये, या धरणामध्ये, सिंबोरा धरणामध्ये, जे वर्धा नदीवर हे धरण बांधलं गेलं, या धरणामध्ये असा लाटा किंवा पाणी स्थिर आहे, कारण हवा नाही आहे. तर मित्रांनो, या धरणाला तयार होऊन तब्बल 32 वर्षे झालेले आहेत. आणि या धरणामध्ये हा जो मागचा पाण्याचा एरिया आहे, याच्यामध्ये कमीत कमी 24 गाव हे गेलेले होते. त्याचं पुनर्वसन तेव्हा 32 वर्षाच्या आधी, 32-35 वर्षाच्या आधी त्या 24 गावचं पुनर्वसन झालं. यात गेलेल्या गाव म्हणजेच डुबीत क्षेत्रातील गाव म्हणतो मी. आणि या धरणाचं जे पाणी आहे ते तब्बल जवळपास 300 गावच्या शेतकऱ्यांना 70,169 हेक्टर शेतीला या धरणाचं पाणी जातं. किती? कमीत कमी 300 गावच्या शेतकऱ्यांना त्यांच्या 70,169 हेक्टर जमिनीला या पाण्याचा फायदा होते. आणि मला वाटते इथूनच अमरावती MIDCला सुद्धा पाणी जाते. आपण बोलणार आहे, विचारणार आहे इथं. तर मित्रांनो, ही जे क्रांती आहे, आता आपण एका वेगळ्या विषयावर येऊ. कारण आपण ऐकतोय, काही लोकांचं म्हणणं ऐकलेलं आहे. आता ते लोक तुम्हाला सुद्धा माहीत आहे कोण आहेत, की या देशाला 14 मध्ये खरं स्वातंत्र्य भेटलं. आता मला सांगा, मी एक शेतकरी म्हणून, गणेश आप्पा झाडे शेतकरी म्हणून मी तुमच्या समोर आहे. 32 वर्ष झाले या धरणाच्या पाण्यापासून 70,169, जे माहितीप्रमाणे एवढी जमीन या ठिकाणी वलित होते. 300 गावाला जमिनीचं पाणी भेटते. ही जे जलक्रांती, त्याची सुरुवात कधी झाली माहीत आहे? हिमाचल प्रदेश, तिथं भागला नागर धरण बांधण्याचं काम तेव्हा या देशातनी सुईसुद्धा बनत नव्हती. जेव्हा इंग्रज हा देश सोडून गेले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी भागला नागड या धरणाची नीव या देशात ठेवली. आणि या देशात हजारो छोटे मोठे, लघु मध्यम मोठे धरणं तयार झाले. एवढं महाराष्ट्रातनी हजारो धरणं आहेत. सर्वात जास्त जर धरणं असेल तर महाराष्ट्रात आहे. ही होती जलक्रांती. आता अशा परिस्थितीमध्ये जर कोणी म्हणत असेल, कारण हजारो धरणं, एका धरणापासून जर 300 गाव हे हिरवे झाले असेल, 300 गावाला ही क्रांती झाली असेल, 300 गावच्या शेतकऱ्यांना पाणी भेटत असेल, तर देशातल्या हजारो धरणानं किती शेतकऱ्याला पाणी भेटत असेल, किती शेती हिरवी होत असेल. ही क्रांती या देशात स्वातंत्र्यानंतर झाली. तरी पण जर लोक म्हणत असेल की हा देश 14च्या नंतर खरा स्वातंत्र्य झाला, हे दुर्दैव आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सध्या एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय बळीराजा. मी गणेश आप्पा आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंटद्वारे आपलं मत व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.